राज्यभरातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान पार पडणारे सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 दरम्यान मतप्रक्रिया पार पडेल। निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाकडून या मतदान प्रक्रियेची तयारी सध्या सुरू आहे। मतदानाच्या पार्श्वभूमीवर संबंधित 12 जिल्ह्यांमधील शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मतदानानंतर सोमवारी म्हणजेच 9 फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे पुकारण्यात आलेल्या दुखवट्यामुळे या निवडणुका 5 फेब्रुवारीऐवजी 7 फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला होता। रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमार यांनी अलिबाग तालुक्यातील मतदान आणि मतमोजणी केंद्राची पाहणी केली। झिराड, वरसोली आणि सेंट मेरी हायस्कूल इथे मतदान केंद्राचं, देहूळ इथे स्ट्रॉंग रूम आणि साहित्य वितरण केंद्राचा त्यांनी आढावा घेतला। मतदानासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध असल्याचं सांगत वाघमार यांनी प्रक्रिया निष्पक्षपणे आणि भयमुक्त वातावरणात पार पडेल असा विश्वास व्यक्त केला। मतदारांनी निर्भयपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावा असंही त्यांनी आवाहन केलं। गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेली परभणी जिल्हा परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे। उद्या मतदान होणारे जिल्हा परिषदेच्या 54 गटांसह पंचायत समितीच्या 108 गणांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडते। परभणी जिल्ह्यात एकूण 1278 मतदान केंद्र असून त्यासाठी प्रशासन सज्ज झाले। जिल्ह्यातील 9 तालुक्यातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना ईव्हीएम मशीन, मतदार याद्या आणि इतर साहित्याचं वाटप करण्यात आलं। हे साहित्य घेऊन मतदान अधिकारी केंद्राकडे रवाना झाले। 54 गटांसाठी 247 तर 108 गणांसाठी 433 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होईल। परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय कुटुंबातील सदस्य रिंगणात उतरल्याचं चित्र आहे। झरी जिल्हा परिषद गटात चक्क मामा आणि भाची यांच्यात थेट लढत असून ही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे। भाजपकडून दिलीप देशमुख तर ठाकरे सेनेकडून सोनल देशमुख निवडणूक लढवत आहेत। सोनल देशमुख या माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या कन्या, तर दिलीप देशमुख पहिल्यांदाच निवडणूक लढवत असून आपलं नशीब आजमावत आहेत। आपल्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी असून झरी हीच आपली कर्मभूमी आणि जन्मभूमी असल्याचं सांगत काम करणाऱ्या व्यक्तीलाच मतदार पसंती देतील असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला। मात्र सोनल देशमुख यांनी या लढतीवर भाष्य करणं टाळलं। सगळी फळी माझ्यासोबत आहे, जीवाला जीव लावणारे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, त्याच्यामुळे मला आव्हान वगैरे काही वाटत नाही। हो, भाची असली तरी शेवटी लोकांच्या गरजा पूर्ण करणारा, लोकांच्या अडीअडचणीला मदत करणारा, 24 तास त्यांच्यात राहणारा उमेदवारच लोक निवडतील ही मला खात्री आहे। काल सोलापूर जिल्हा परिषदेसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या। जिल्ह्यातील 68 जागांसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली। मात्र अजितदादांच्या निधनानंतर प्रचाराचं स्वरूप बदललं असलं तरी या निवडणुकीत एक वेगळी घटना पाहायला मिळाली। तब्बल 12 वर्षांनी मोहिते पाटील काका पुतणे एकत्र प्रचाराच्या स्टेजवर आले। माजी मंत्री प्रतापसिंग मोहिते पाटलांच्या निधनापूर्वीच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील आणि सर्व कुटुंबीय यांच्यात राजकीय वितुष्ट निर्माण झालं होतं। नगरपालिकेला दोन्ही मोहिते एकमेकांच्या विरोधात लढले होते। मात्र जिल्हा परिषदेला दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी झाल्यानं तब्बल 12 वर्षांनंतर दोन्ही मोहिते पाटील प्रचाराच्या वेळी एका स्टेजवर पाहायला मिळाले। राज्यातील 8 महापालिकांमध्ये आज महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली। या 8 पैकी 7 महापालिकांमध्ये भाजपचे महापौर हे कारभारी असणार आहेत, तर एका महापालिकेत राष्ट्रवादीचा महापौर असेल। याशिवाय उपमहापौरपदी 5 भाजपचे तर 3 शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत। नाशिकमध्ये मनसेनं चक्क शिंदेंना साथ दिली। शिवसेना आणि भाजप युतीचं घोंगडं भिजत पडलेलं असतानाच शिवसेना आणि मनसे असं नवं समीकरण उदयाला आलं। शिवसेना मनसे आघाडी असं नामकरण करण्यात आलं। नाशिकमध्ये मनसेच्या मयुरी पवार या एकमेव नगरसेविका विजयी झाल्या, तर शिवसेनेचे 26 नगरसेवक विजयी झाले। मनसेला सोबत घेतल्यानं शिवसेना आणि मनसे यांचा मिळून एक सदस्य स्थायी समिती वाढणार आहे। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेसोबत निवडणूक लढवणाऱ्या आता मनसेच्या एकमेव नगरसेवकानं सत्ता स्थापनेआधी शिंदेंची साथ त्यांना दिल्यानं राजकीय चर्चांना उधाण आले। स्थायी समिती, प्रभाग समिती, स्वीकृत नगरसेवक आणि पालिकेतील विविध समित्यांवरची राजकीय समीकरण यामुळे बदलणार आहे। नवनिर्माण सेनेचा नाशिक महानगरपालिकेमध्ये एक नगरसेवक निवडून आला होता आणि त्या अनुषंगाने आम्ही आमचा स्वतंत्र गट बनवला होता। परंतु आगामी महाकुंभमेळ्याचे जो आहे नाशिकमध्ये त्यात जे विकास कामं होणं गरजेचं आहे, तो बघितला आपण तर तो महाकुंभमेळा जो आहे तो आमच्या प्रभागातच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये विकास कामं ही झाली पाहिजे, त्या दृष्टीने आम्ही हे सर्व शिंदेंच्या शिवसेनेबरोबर गेलेलो आहोत।
चंद्रपूरमध्ये भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यात पुन्हा एकदा वाद रंगल्याचं पाहायला मिळतंय. भाजपकडून महापौर पदाच्या अधिकृत उमेदवार संगीता खांडेकर आहेत. मात्र ऐनवेळी जोरगेवार गटाच्या सारिका संदुरकर यांनी अर्ज दाखल केल्यानं दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा वाद झालाय. भाजप प्रदेशाध्यक्षांनी संगीता खांडेकरांचा फॉर्म भरण्यासाठी सांगितलं असल्याचं सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्ट केलं. तर फॉर्ममध्ये त्रुटी निघू शकते असं वाटल्यानं वरिष्ठांची चर्चा करून फॉर्म भरण्यात आल्याचं जोरगेवारांनी स्पष्ट केलं. माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक झाली. बैठकीनंतर हे निश्चित झालं की या संदर्भातले निर्णय आमच्या प्रदेश अध्यक्षाच्या पत्राच्या माध्यमातून जे आदेश येतील या संदर्भात संगीताताई खांडेकर यांचा फॉर्म भरण्यासाठी सांगितला आणि तो फॉर्म नगरसेवकांनी भरला. भारतीय जनता पार्टीमध्ये काँग्रेसच्या पद्धतीने वागणं हे नंतर महागात पडते हे मात्र अनेकांनी अनुभवलं. पक्षाच्या अध्यक्षाचा अवमान करणं हे या पक्षाच्या अनुशासनामध्ये बसत नाही. या अगोदर एबी फॉर्म आणि आता पुन्हा आवेदन भरणं हे निश्चितपणे याची गंभीर नोंद पक्षाच्या बैठकीत होईल. त्याचं कारण असं आहे की आम्हाला तिथे असं एक लक्षात आलं की कदाचित आमच्या एखाद्या फॉर्ममध्ये त्रुटी निघू शकते, अडचण निर्माण होऊ शकते. काँग्रेसने जेव्हा 4 नावं दिले तेव्हा मी विधानसभा चा लोकप्रतिनिधी म्हणून आणि निवडणूक प्रमुख म्हणून आम्ही आणि आमच्या गटनेत्यांचा आम्ही सर्वांनी एक चर्चा केला आणि एक आपण प्रिकॉशनरी प्रोव्हिजन म्हणून आम्ही तो एक दुसरा फॉर्म त्या ठिकाणी प्रोड्यूस केलेला आहे आणि तो फॉर्म प्रोड्यूस केल्यानंतर त्याचा विड्रॉलसुद्धा आम्ही घेतलेला आहे. आमच्याकडे काही तो विषयच नाही आहे की बाबा कोणी काही पुन्हा नव्यानं भारतीय जनता पार्टीचे 2 उमेदवार किंवा काँग्रेसचं जसं आहे 4-4 टाकलं तसं आमच्याकडे काहीच नाही आहे. मुंबईत भाजपच्या महापौर पदाच्या नावाच्या घोषणेचा मुहूर्त ठरला. उद्या सकाळी 9 वाजता भाजपच्या नगरसेवकांची महापालिका मुख्यालयात महत्त्वाची बैठक होईल. त्या बैठकीत महापौर पदाच्या निवडीबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम भाजपच्या पहिल्या महिला महापौराच्या नावाची घोषणा करतील. घोषणेनंतर सकाळी 10 वाजता महापौर पदाच्या उमेदवारासह सर्व नगरसेवक अर्ज दाखल करतील. त्यामुळे महापौरपदी नेमकी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या मुद्द्यावर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये चर्चा रंगण्याची शक्यता आहे. ठाकरे सेनेच्या शिवसेनेला 3 स्वीकृत नगरसेवक देता येणार असताना त्यापैकी 1 नगरसेवक मनसेचा असावा यासाठी मनसेचा आग्रह आहे. जागा वाटपाच्या वेळी ठाकरे सेनेला अधिक जागा देत मनसेने कोणताही आग्रह धरला नव्हता. त्यामुळे आता एक स्वीकृत नगरसेवकाची जागा मनसेसाठी सोडावी अशी मागणी मनसेच्या नेत्यांकडून केली जाते. मनसेला सत्ताधारी पक्षांकडून प्रस्ताव असल्याची माहिती असून ठाकरे सेनेनं मागणी मान्य केली नाही तर पर्यायी भूमिकेचा विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना मनसेला एक स्वीकृत नगरसेवक देणार का हे पाहावं लागेल. मनसेच्या संख्याबळानुसार किंवा MIMला संख्याबळानुसार हे मिळणार नाही आहे. परंतु आम्ही युतीत निवडणूक लढवली आणि युतीत निवडणूक लढवल्यामुळे आम्हाला एखादं स्वीकृत नगरसेवक पद मिळावं अशी आमच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची भावना आहे. मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक अजित रावराणेंनी शिवसेनेला पाठिंबा दिला. माझ्या निधीसाठी आणि विकासासाठी शिवसेनेला पाठिंबा देत असल्याची प्रतिक्रिया रावराणेंनी दिली आहे. तुम्ही शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा देत आहात असं चर्चा चालू काय नेमकी? हो, नक्कीच मी शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांना मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरदचंद्रजी पवार पक्षाचा एकमेव नगरसेवक म्हणून मी फक्त त्यांना पाठिंबा देत आहे. मी पक्षामध्ये जात नाही किंवा शिवसेनेमध्ये जात नाही आहे. मी त्यांना फक्त पाठिंबा देतो. भिवंडी महापालिकेत सत्ता स्थापनेचा पेच दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचा होत चाललाय. निकालाला 3 आठवडे उलटले तरी महापौर पदाचा निर्णय अजूनही गुलदस्त्यातच आहे. सर्वाधिक नगरसेवक असूनही काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी बहुमतापासून 4 पावलं दूर आहे तर भाजप आणि शिवसेनाही आकड्यांच्या खेळात अडकली आहे. निर्णायक ठरू शकणारा समाजवादी पक्ष महापौर पदाची मागणी करून नॉट रिचेबल झालाय. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आलाय. कोल्हापूर महानगरपालिकेवर पहिल्यांदाच महायुतीची सत्ता स्थापन झाली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 51व्या महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम यांची निवड झाली. महापौरपदाच्या निवडणुकीत रुपाराणी निकम यांना 46 मतं मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार सचिन शेंडे यांना 35 मतं मिळाली. कोल्हापूर महानगरपालिकेत एकूण 81 नगरसेवक असून या निकालामुळे महायुतीनं महापालिकेत सत्ता काबीज केल्याचं स्पष्ट झालं.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी अक्षय जरग यांची निवड झाली. उपमहापौर पदाच्या निवडणुकीत अक्षय जरग यांना 46 मतं मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार दुर्वास कदम यांना 35 मतं पडली. विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षातून विजयी झालेले अक्षय जरग हे एकमेव नगरसेवक असून त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिलाय. या पाठिंब्याच्या जोरावर शिवसेनेच्या कोट्यातून अक्षय जरग यांची उपमहापौर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी दीपक तावरे यांनी अधिकृत घोषणा केली, तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीच्या वैशाली काळभोर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपच्या शर्मिला बाबर यांची उपमहापौर म्हणून निवड झाली. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात दिघंची जिल्हा परिषद गटातून भाजपकडून 66 वर्षीय कल्लाप्पा नानाकुटे यांना उमेदवारी देण्यात आली. वयाची 60 ओलांडली असली तरी गेल्या आठवडाभरात त्यांनी तरुणांना लाजवेल असा जोमानं प्रचार करत निवडणुकीत रंगत आणली. राजकारण, समाजकारण आणि अध्यात्माच्या माध्यमातून आजवर काम करत आलो असल्याचं सांगत प्रचारादरम्यान मतदारांचा चांगला प्रतिसाद असल्याचा दावा कुटे यांनी केला. सांगलीच्या कडेगाव तालुक्यात वांगी जिल्हा परिषद गटात आचारसंहितेच्या उल्लंघनाचा प्रकार समोर आला. मौजी वडियारबाग इथं भाजपच्या जिल्हा परिषद उमेदवाराकडून महिला मतदारांना साड्या वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. वांगी गटातील भाजप उमेदवार स्नेहा महाडिक यांच्या कार्यकर्त्यांकडून साडी वाटप सुरू असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडून ठेवलं. मात्र भरारी पथक येईपर्यंत अंधाराचा फायदा घेऊन संबंधित पळून गेले. दरम्यान साडी वाटपासाठी वापरण्यात आलेली 4 चाकीची गाडी आणि साड्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी भरारी पथकाच्या ताब्यात दिल्या असून भरारी पथकानं पंचनामा करून सर्व मुद्देमाल ताब्यात घेतलाय. छत्रपती संभाजीनगरच्या महापौरपदासाठी समीर राजूरकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा मंत्री अतुल सावे यांनी केली, तर उपमहापौर म्हणून राजेंद्र जंजाळ यांचं नाव जाहीर करण्यात आलं. तर दोघांनीही महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. आम्ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्याचं सांगत शहराच्या विकासालाच प्राधान्य दिलं जाईल असं अतुल सावे म्हणत पुढील 5 वर्षांमध्ये शहराचा विकास ठळकपणे दिसेल असा विश्वास नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना मंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय शिरसाट या अनुपस्थित असल्यानं ते नाराज असल्याची चर्चा रंगली. आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे महापौर म्हणून समीर राजूरकर यांचा उपमहापौर म्हणून शिवसेनेच्या वतीने माननीय राजेंद्रजी जंजाळ साहेब कंप्लीट करूया. राजेंद्र जंजाळ साहेबांना पण महापालिकेचा चांगला अनुभव आहे. त्यांनी या अगोदरही महापालिकेमध्ये उपमहापौर म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. नाही, त्यांचा काय दावा आहे त्याच्याबद्दल मला कल्पना नाही, परंतु शिंदे साहेब जो आदेश देतील तो आम्हाला मान्य आहे. नाराज वगैरे काही असायचं काही कारण नाही आहे. नगरसेवकाची इच्छा असते ते भरतात, परंतु सांगितल्यानंतर पक्षाच्या आदेशानंतर ते वापसही घेतात. आता महापौरांसाठी सुद्धा अनेक लोकांनी अर्ज घेतले होते, जवळपास अनेक अर्ज गेले होते, तसे उपमहापौरसाठी गेले असतील, परंतु जेव्हा वरून आदेश एकनाथ शिंदे साहेब देतील त्या टायमाला ते वापस घेतले जातील. काही जण बायकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करण्यासाठी गुडघ्याला बाशंग बांधून बसलेत, पण त्यांचा टांगापलटी घोडे फरार करणार असल्याचं म्हणत शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी राणा जगजितसिंग पाटील यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला. तसंच त्यांनी राहुल मोटेंवरही निशाणा साधला. नेते मंडळी, बऱ्याच नेते मंडळीच्या सौभाग्यवती गुडघ्याला बाशिंग देव पाण्यात घालून बसलेले. जसं 2022ला टांगापलटी घोडे फरार केले, तसं येत्या जिल्हा परिषदेमध्ये त्यांचा टांगापलटी आणि घोडे फरार केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, एवढंच आजच्या ह्या सभेतनं तुम्हाला वचन देतो. नाशिक महापालिकेत अखेर भाजप आणि शिवसेनेच्या वाटाघाटी यशस्वी झाल्या. भाजपच्या हिमगौरी आडके महापौरपदी तर शिवसेनेचे विलास शिंदे यांची उपमहापौरपदी निवड झाली. तर नवनिर्वाचित महापौर हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली महासभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह निधनानंतर शोक प्रस्ताव सादर करून श्रद्धांजली वाहण्यात आली. अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांनी अंबड परिसरातील पेलिकन पार्कमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्मारक उभारावं अशी मागणी केली. तर भाजपचे महापौर झाल्यानंतर गिरीश महाजनांनी सगळे मिळून विकासासाठी काम करू असा विश्वास व्यक्त केला. आम्ही सगळे मिळून तिने आमदार आमचे या ठिकाणी आहेत, आता महापौर आमचे आहेत, उपमहापौर आमचे आहेत, आम्ही सगळे मिळून या ठिकाणी नाशिकचा विकास फक्त हाच आमचा आता केंद्रबिंदू राहील आणि त्या दृष्टीने आम्ही आता
कामाला लगेच महापालिका म्हणून आम्ही लगेच लागू. तसं कुंभमेळा असल्यामुळे आम्ही तर अतिशय जोरात अतिशय वेगाने या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत. नाशिक महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीला सर्व नगरसेवकांना उपस्थित राहण्याचे आदेश होते. त्यामुळे मुलीचं लग्न असतानाही भाजप नगरसेविका इंदुमती खेताडे या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत्या. महापौर पदाची निवडणूक संपताच त्या सभागृहातून निघून गेल्या. माझ्या मुलीचं लग्न आहे आज 12:30ला रामलीला हॉल जत्रा हॉटेल जवळ. तरी पण मी लग्न असून सुद्धा इथे मतदानाला आलेले आहे. सर्वांना आभार, धन्यवाद. आधी कर्तव्य बजावलं आणि मग लग्नाला निघाले आहे. मालेगावमधील राजकीय हालचाली घडत असताना एमआयएमनं तटस्थ भूमिका घेतली. एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी एक पोस्ट करत तटस्थ भूमिका घेतली असल्याचं स्पष्ट केलं. मात्र मालेगावमध्ये काल एमआयएमच्या आमदारांनी दादा भुसे यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं होतं. धुळे महापालिकेत राजकीय टप्पा महत्त्वाचा पार पडला असून भाजपच्या मायादेवी परदेशी या महापौर म्हणून निवड झाल्यात. तर ज्योत्स्ना पाटील यांची उपमहापौरपदी निवड झाली. महापौर आणि उपमहापौर पदासाठी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या विशेष सभेत सर्व पक्षांच्या नगरसेवकांच्या सहमतीनं एकमतानं निर्णय घेण्यात आले. त्यामुळे धुळे महापालिकेत नव्या नेतृत्वानं कामकाजाला सुरुवात केली. अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडसमोर 412 धावांचं भलमोठं आव्हान ठेवलंय. सलामीच्या वैभव सूर्यवंशीच्या खणखणीत शतकाच्या जोरावर भारतानं 50 षटकात 9 बाद 411 धावांचा डोंगर उभा केला. अंडर-19 विश्वचषकाच्या आजवरच्या अंतिम सामन्यातली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. वैभवनं अवघ्या 55 चेंडूत शतक ठोकलं तर 80 चेंडूत 15 चौकार आणि 15 षटकारांसह 175 धावांची खेळी साकारली. तर कर्णधार आयुष म्हात्रेनं अर्धशतक झळकावलं. आणि यानंतर चंद्रपूरमधून एक अपडेट हाती येते. चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक आता एकत्रितपणे त्यांचा गट नोंदणी करण्यासाठी नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत. काल काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या हस्तक्षेपानंतर राजेश अड्डूर यांची काँग्रेसचे गटनेतेमधून निवड करण्यात आली. त्यानंतर काँग्रेसचे वडेट्टीवार आणि धानोरकर दोन्ही गटाचे नगरसेवक गट नोंदणीसाठी नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत. काँग्रेसचे हे दोन्ही गटाचे नगरसेवक आपल्याला पाहायला मिळत आहेत. धानोरकर आणि वडेट्टीवार या गटातल्या वादामुळे चंद्रपूरमध्ये काही वेगळी समीकरणं पाहायला मिळतात का अशी चर्चा होत होती. या दोन्ही गटानं एक स्वतंत्र नोंदणीचा देखील प्रयत्न केलेला होता. हा देखील याबद्दलचे आपण अपडेट जाणून घेऊयात. रजत वशिष्ठ आपल्यासोबत आहे. रजत, चंद्रपूरचे हे दोन्ही गटाचे नगरसेवक आता एकत्रितपणे गटनोंदणीसाठी पोहोचलेले आहेत. एकंदरीतच काय प्रतिक्रिया पाहायला मिळतात या सगळ्या पार्श्वभूमीवर? सध्या तरी दोन्ही गटातील नगरसेवक जे आहेत ते गटनोंदणीसाठी या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि आमच्यातला जो वाद होता तो मिटला आहे असं वरवर हे नगरसेवक सांगत आहेत. आणि एकत्रित गट नोंदणी करून 10 तारखेला चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा महापौर निवडून आणायचा अशी प्रतिक्रिया हे नगरसेवक देत आहेत. मात्र हे चित्र निर्माण करण्यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना खूप मेहनत घ्यावी लागली. अगदी दिल्ली दरबारी हा संपूर्ण वाद जो आहे तो वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर गटाचा पोहोचला होता आणि तिथून एक फॉर्म्युला देण्यात आला आणि त्याप्रमाणे धानोरकर गटाचा महापौर तर उपमहापौर वडेट्टीवार गटाचा आणि गटनेता जो आहे तोही वडेट्टीवार गटाचा असं निश्चित करण्यात आला. आणि त्याच्यानंतर काल राजेश अडूर यांची गटनेता पदी निवड झाली. त्या संदर्भातला निरोप जो आहे, पत्र जो आहे तो विभागीय आयुक्तांना देण्यात आला. मात्र विभागीय आयुक्तांकडून सांगण्यात आलं होतं की सर्व 27 नगरसेवक एकत्रित आले पाहिजे, एक संघपणा दिसला पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने आता काँग्रेसच्या दोन्ही गटातील सर्व निवडून आलेले 27 नगरसेवक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत इतरही कार्यकर्ते आहेत आणि मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षक आहे. त्यामुळे वरकरणी जरी काँग्रेसचा वाद शमलेला दिसत असला तरी अजूनही दोन्ही गटांमधला एक अंतर जो आहे तो दिसून येत आहे. मात्र सध्या तरी गट नोंदणीसाठी दोन्ही गट या ठिकाणी पोहोचले आहेत. रजत, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. येत्या एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील 7 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपणार असून त्यानंतर होणाऱ्या निवडणुकीत राज्यसभेच्या 7ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. राज्यातील विधिमंडळाचं संख्याबळ पाहता महायुतीचे अधिक खासदार राज्यसभेत जातील. त्यात भाजपचे 4, राष्ट्रवादीचा 1, शिंदेसेना 1, महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा येण्याची शक्यता आहे. राज्यसभेतील निवडीसाठी उमेदवाराला
37.5 मतांची गरज आहे. विधानसभेत महाविकास आघाडीची ताकद कमी झाल्यानं यावेळी मवियाच्या 3 जागा महायुतीच्या पारड्यात गेल्या आहेत. येत्या एप्रिल महिन्यात शरद पवारांच्या राज्यसभा खासदारकीचा कार्यकाळ संपणार आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी शरद पवारांचा नेता दिल्लीत असणं गरजेचं असल्याचं म्हटलंय. तर पवारांना निवडून आणण्याची महाविकास आघाडीत ताकद असून शरद पवारांनी निवडणुकीला उभं राहावं अशी आमची इच्छा आहे असं राऊतांनी म्हटलंय. तर आमच्याकडे पुरेशी मतं असून कोणाकडे हात पसरण्याची गरज नसल्याचं राऊत म्हणाले. शरद पवारांसारखा नेता सगळ्यांसाठी महाराष्ट्रासाठी दिल्लीत असणं गरजेचं आहे. शरद पवारांनी ज्या दिवशी ते ठरवतील की मला निवडणूक पुन्हा लढायची आहे, महाविकास आघाडीकडे तेवढी ताकद आहे की पवारसाहेबांसारख्या नेत्याला निवडून आण. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून आज सलग तिसऱ्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी गोंधळ घातला. दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत यामुळे स्थगित करण्यात आलं. आज कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांच्या घोषणामुळे म्हणजे कामकाज स्थगित करण्यात आलं. विरोधकांना बोलू दिलं जात नाही असं म्हणत विरोधी खासदारांनी वेलमध्ये येत गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. शरद पवारांनी 2022 मध्ये एनडीएत येण्याचे प्रयत्न केले होते असा खळबळजनक गौप्यस्फोट शिवसेना आमदार आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केला. कोणती खाती घ्यायची याबाबतची चर्चा झाली होती असा मोठा दावा देखील संजय शिरसाट यांनी केला. या सगळ्यावर आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते काय प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष असेल. एनडीएमध्ये येण्यासाठी आताच नाही, मागे 22 साली सुद्धा 2022 मध्ये सुद्धा त्यांनी हा प्रयत्न केला होता. हे नाकारता येत नाही आणि त्याच्यावर सुद्धा चर्चा झाल्या होत्या. कोणती खाते घ्यायची कोणती खाती नाही घ्यायची इथपर्यंत सुद्धा सगळ्या चर्चा घडल्या होत्या. हे त्या काळाचं असलेलं गणित होतं. परंतु आता ह्या मधल्या काळामध्ये त्यांच्या चर्चा झाल्यात की नाही झाल्या तर कशाच्या आधारावर झाल्यात याबाबतचं आणखीन जोपर्यंत स्पष्टीकरण शरद पवार साहेबांकडून येत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं मला वाटतं उचित नाही. काँग्रेस खासदारांकडून मोदींवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात येणार होता असा आरोप भाजपकडून करण्यात आला. त्याला संजय राऊतांनी उत्तर दिलं. यापूर्वी अनेक पंतप्रधानांच्या समोर खासदारांनी आंदोलन केलं. त्यावेळी मात्र कुणीही म्हटलं नाही खासदारांपासून धोका आहे असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित करत मोदींवर टीका केली. तर खासदारांना घाबरणारा पंतप्रधान डरपोक असल्याची टीका राऊतांनी केली. ही कसली 56 इंचाची छाती असा सवाल राऊतांनी केला. तर तुम्हीच डरपोक असल्याचा पलटवार नवनाथ बन यांनी केला. यापूर्वी सुद्धा भारतीय जनता पक्षानं मनमोहन सिंगारपासून ते नरसिंह रावापर्यंत राजीव गांधीपर्यंत अनेक प्रधानमंत्र्यांसमोर अशा प्रकारचं आंदोलन केलं आहे संसदेमध्ये. तेव्हा ते कोणी म्हणाले नाहीत की आम्हाला खासदारांपासून धोका आहे म्हणून. अजिबात नाही. हे डरपोक सरकार आहे आणि या देशाचा प्रधानमंत्री हा जगातला डरपोक नंबर 1 आहे. कसली 56 इंचाची छाती. खासदारांना घाबरता आणि म्हणतात माझी 56 इंचाची छाती. हां, तुम्ही गुडघे टेकलेले आहेत प्रेसिडेंट ट्रम्प समोर. कसली तुमची 56 इंचाची छाती म्हणताय. डरपोक कोण असेल तर उद्धवजी ठाकरे डरपोक आहेत. संजय राऊत स्वतः तुम्ही डरपोक आहात. 2.5 वर्षाच्या काळामध्ये सर्वसामान्य मराठी माणूस मुंबईकर मरत असताना तुम्ही लपून घरामध्ये बसला होतात. याला डरपोकपणा म्हणतात. जेव्हा एकनाथजी शिंदे यांचं सरकार होतं तेव्हा तुम्ही घरामध्ये कोंडून स्वतःला घेतलं होतं. याला डरपोकपणा म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची 56 इंचाची छाती आहे. डरपोक कोण असतील तर ते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत डरपोक आहेत. संजय राऊतांनी एप्स्टीन फाईलवरून मोदींवर निशाणा साधला. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री हरदीप पुरी यांच्या एप्स्टीन फाईलमध्ये नाव आहे. एप्स्टीनसोबत मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे नाजूक आणि मधुर संबंध त्यांच्यावर मोदींनी कारवाई करण्याची मागणी राऊतांनी केली. राऊतांच्या आरोपांना भाजपचे नवनाथ बन यांनी उत्तर दिलं. आम्ही पाटकर फाईल काढली तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही असा पलटवार बन यांनी केला. की मोदी सरकार सेक्स कांडामध्ये अडकलेल्या आणि शिक्षा झालेल्या एपिस्टेनबरोबर किती नाजूक आणि मधुर संबंध ठेवून होतं. कशासाठी? हरदीप पुरींनी आपल्या पदाचा गैरवापर करून एपिस्टेनच्या लोकांना भारतात येण्याचा विजा प्राप्त करून दिला. हे मोदींच्या संमतीशिवाय झालं आहे का? नरेंद्र मोदींचा वारंवार उल्लेख आहे. त्याच्यावरती आम्ही बोलणार नाही. राहुल गांधी सक्षम आहेत बोलायला.
पण इतर लोकांची जी नावं येत आहेत मोदींच्या आसपासच्या मंत्रिमंडळातल्या, त्यांच्यावर तरी मोदींनी कारवाई करावी. संजय राऊत यांनी एप्स्टीन फाईलबद्दल बोलू नये. संजय राऊत, तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही जर का पाटकर फाईलबद्दल बोलायला लागलो, तुमच्या पाटकर फाईल्स आम्ही काढल्या, तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही. अलिबागच्या बंगल्यामध्ये तुम्ही कुठले कुठले काळे कारनामे केले, अलिबागच्या बंगल्यामध्ये जाऊन काय काय कारनामे केले, कशा पद्धतीनं लीला रचल्या, हे महाराष्ट्राला सांगायला भाग पाडू नका. हिट्स हॉटेल लिलाव प्रकरणी मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारनं चौकशी समितीमध्ये मोठा बदल केला आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडे सोपवण्यात आली. 8 सदस्यांची समिती या प्रकरणाचा सखोल तपास करणार आहे. या लिलावात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. त्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती. तर मालमत्तेचे बाजार मूल्य जवळपास 150 कोटी रुपयांच्या घरात आहे. मात्र ही मालमत्ता अवघ्या 64 कोटी 83 लाख रुपयांना विकला गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेनंतर राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची महत्त्वाची महापालिका असलेल्या पुणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 13 फेब्रुवारीला सादर होणार आहे. तब्बल 4 वर्षांनी सभागृहात अर्थसंकल्प सादर होणार असून महापालिका आयुक्त नवल किशोर राम अर्थसंकल्प मांडतील. हा अर्थसंकल्प तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. अजित पवारांच्या निधनानंतर देवगिरी हे शासकीय निवासस्थान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना देण्यात आलं. मुंबईतील मलबार हिल परिसरात असलेला देवगिरी हा शासकीय बंगला सुनेत्रा पवार यांना देण्यात आला. विशेष म्हणजे याच देवगिरी बंगल्यात दिवंगत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तसंच विधानसभेतील विरोधी पक्षनेते असताना दीर्घकाळ वास्तव्य राहून आपलं शासकीय कार्य पार पाडलं होतं. त्यामुळे या बंगल्याला राजकीय आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे. 31 जानेवारीला शपथविधीनंतर देवगिरी येथे जाऊन सुनेत्रा पवारांनी अजित पवारांना आदरांजली वाहिली होती. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारच दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची प्रक्रिया पुढे नेत होते. मात्र राजकीय अस्तित्वाला धोका नको म्हणून काहींकडून डावपेच खेळण्यात आली अशी टीका खासदार निलेश लंके यांनी नाव न घेता विलिनीकरणाला विरोध करणाऱ्यांवर केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या वर्षाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत रेपो दरात कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वर्षाच्या पहिल्या बैठकीत रेपो रेट 5.25% स्थिर ठेवण्यात आला. त्यामुळे व्याज दरात कोणताही बदल होणार नसून कर्जाचा हप्ताही जैसे थेच राहणार आहे. दरम्यान डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या बैठकीत रेपो दर हा 0.25% कमी करण्यात आला. एसटी महामंडळ सरकट 2% भाडेवाढ करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मार्च किंवा एप्रिल महिन्यात ही भाडेवाढ होऊ शकते. मंत्री प्रताप सरनाईक मंत्रालयात या संदर्भात प्राथमिक माहिती घेऊ शकतात. मात्र अद्याप भाडेवाढ करण्याचा अधिकृत प्रस्ताव मंत्र्यांसमोर सादर झालेला नाही अशी माहिती मिळते. पंढरपुरात विठ्ठल मंदिरात 10 मूर्तींची धार्मिक पद्धतीनं प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. विठ्ठल मंदिरात जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असताना मंदिरातील काही पुरातन मूर्तींच्या जागी नवीन मूर्ती बसवण्याचा निर्णय झालेला होता. त्यानुसार आज 10 मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यामध्ये काशी विश्वेश्वर, रामेश्वर, 2 गणपती, गरुड मूर्तींचा समावेश आहे. मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमासाठी मनसेकडून शिवाजी पार्क पोलीस स्टेशन आणि मुंबई महापालिकेला पत्र पाठवण्यात आलं. पत्राद्वारे शिवाजी पार्क मैदान मराठी भाषा दिनासाठी मनसेला मिळावं अशी मागणी करण्यात आली. मागच्या वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज ठाकरेंकडून मराठी भाषा दिन 3 दिवस साजरा करण्यात आला होता. यंदा कार्यक्रमाचं स्वरूप अजून ठरलेलं नसलं तरी मैदान मिळावं अशी मागणी मनसेकडून पत्राद्वारे करण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं कुंभमेळ्यात श्रमदान करा 2 क्रेडिट मार्क देणार असा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाला रिपब्लिकन विद्यार्थी सेना आणि काही विद्यार्थी संघटनांकडून विरोध दर्शवण्यात आला होता. आषाढी वारी, मोहरम, कोरेगाव भीमामध्ये 1 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमात देखील विद्यार्थ्यांना श्रमदान करायला लावून क्रेडिट कार्ड अशा शब्दात त्यांनी खडसावलेलं होतं. 2025-26 या आर्थिक वर्षात मुंबई महापालिकेनं मालमत्ता कर वसुलीचं लक्ष्य 7,300 कोटींचं ठेवलंय. 1 एप्रिल 2025 पासून 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत आतापर्यंत 5,426 कोटी 81 लाख रुपये वसूल झालेत. या पार्श्वभूमीवर पुढील 2 महिन्यात कर निर्धारण आणि संकलन विभागाला हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आदेश देण्यात आलेत. तसंच कर थकबाकीदारांविरुद्ध जप्ती आणि अटक यासह कठोर कारवाई करावी असे अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.
गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पात 1039 झाडांची कत्तल करावी लागणार आहे. मात्र ही वृक्षतोड भरून काढण्यासाठी मुंबई किंवा आसपासच्या भागात 24 एकर पर्यायी जागा शोधा आणि त्या ठिकाणी वृक्ष लागवड करा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या दरवाढीनंतर पुन्हा सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली. सोन्याचा दर प्रतितोळा 1,59,000वरून 1,53,000 गेला, तर चांदीचा दर 2,85,000वरून प्रति किलो 2,60,000 गेला. ओला, उबेर आणि रॅपिडो चालकांनी उद्या देशव्यापी संप पुकारलाय. किमान भाडं सरकारनं ठरवून द्यावं अशी मागणी कॅब संघटनांनी केली. या संपामुळे खासगी वाहतूक सेवा वापरणाऱ्यांना फटका बसणार आहे. हार्बर रेल्वे मार्गावर CSMT ते गोरेगाव ही सेवा 3 महिने बंद राहील. वांद्रे आणि खार स्थानकांदरम्यान रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेण्यात येणार आहे. जुन्या पुलाचं पाडकाम करून त्याची नवीन जागेत उभारणी करण्याचं नियोजन केलं जातं. त्यामुळे CSMT गोरेगाव लोकल सेवा 3 महिने बंद राहील. कोविड नंतरच्या काळात जागतिक मागणी वाढल्यानं गेल्या 4 वर्षात भारताच्या द्राक्ष वाईन निर्यातीत 80% अधिक वाढ झाली. तर देशभरातील वाईन निर्यातीत महाराष्ट्राचा 90% इतका वाटा आहे. लोकसभेत केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं ही माहिती दिली. मुंबईतील भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात आजपासून पुष्पोत्सवाला सुरुवात केली आहे. पुढचे 3 दिवस चालणाऱ्या पुष्पोत्सवात संगीत विश्वातील विविध वाद्यांची प्रतिकृती साकारली जाणार आहे. मुंबई पुष्पोत्सवाचं यंदा हे 29वे वर्ष. सलग 3 दिवस सुरू राहणाऱ्या पुष्पोत्सवाचा मुंबईकरांनी आनंद घ्यावा असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. सिंधुदुर्गच्या आंगणेवाडी यात्रेनिमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे मध्य आणि कोकण रेल्वेद्वारे नियमित रेल्वे गाड्यातील गर्दी कमी करण्यासाठी 4 विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आंगणेवाडीत 9 फेब्रुवारीला श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव होतो. दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी उपस्थित राहतात आणि देशाविदेशातून पर्यटक देखील या जत्रेला भेट देतात. विशेष रेल्वे गाड्यांमुळे भाविकांचा प्रवास आता अधिक सोयीस्कर होईल. भारतीय शिक्षिका रुबल नागी यांचा जागतिक शिक्षक पुरस्कारांना सन्मान करण्यात आला. दुबईत झालेल्या कार्यक्रमात दुबईचे प्रिन्स शेख हमदाम बिन मोहम्मद यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराची रक्कम $1 मिलियन म्हणजे भारतीय चलनानुसार 9 कोटी रुपये. रुबल नागी आर्ट फाउंडेशन आणि मिसाल मुंबई उपक्रमासाठी ओळखल्या जातात. त्यांनी मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये 800हून अधिक भित्तिचित्र काढून कलेच्या माध्यमातून सामाजिक बदल आणि शिक्षणासाठी मोठं कार्य केलं आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरच्या पिकाचं नुकसान झालं. सरकारनं मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यातील 9.5 लाख शेतकऱ्यांना 8,733 कोटी इतकी भरपाई दिली आहे. मात्र अजूनही EKYC केली नाही म्हणून 2,41,892 शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. शेतकऱ्यांसाठीची 131 कोटी 53 लाख रुपयांची रक्कम सरकार दरबारी पडू नये. जर मार्च अखेरीस ही KYC केली नाही तर सर्व रक्कम सरकारला परत पाठवावी लागेल. आपल्याकडे 2,41,892 ही आपल्या विभागातील एवढे शेतकरी आहे. या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांचं EKYC अद्याप केलेलं नाही. जर आपलं EKYC अद्याप शिल्लक राहिलं असेल, त्याच्या याद्या सर्व तहसील कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. आपल्या नावाची आपण जर का खात्री करून घेतली तर आपल्याला त्याची काही त्रुटी आहे ती त्रुटी पूर्तता करून घेतल्यानंतर सर्वांच्या अकाउंटलाही पैसे जातील. की मार्चच्या नंतर आपल्याला हे सगळे पैसे शासनाच्या खाती आपल्याला जमा करावे लागतील. त्याच्यामुळे माझी पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की ज्यांचं EKYCचं काम शिल्लक राहिलं असेल त्यांनी ताबडतोब आपलं EKYC आपल्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन किंवा तपासून घेऊन ते एकदा पूर्ण करून घ्यावं. आधी झालेले अतिवृष्टीमध्ये नुकसान इथं भरपाई भेटलीच नाही. आता ही EKYCच्या नव्या धोरणामुळं ही पैसे वापस चालले. प्रत्येक वेळेस शेतकऱ्यालाच वेठीस धरायचं काम हे राज्य सरकार करायला लागलं. येणाऱ्या काळात रस्त्यावर शेतकरी उतरेल आणि या अशा चुकीच्या निर्णयामुळं आज शेतकरी 2 लाख अधिक शेतकरी हे वंचित राहणार आहेत. आज सरकारला एक प्रश्न आहे आणि विनंती आहे की EKYCच्या जाचक अटी ह्या प्रत्येक वेळेस तुम्ही लावता कशासाठी? काही जरी करायचं झालं तर तुम्हाला EKYC करा. EKYC केली नाही म्हणून काय त्या शेतकऱ्याचं नुकसान झालं नाही का? तुम्ही त्यावेळेस तर खूप स्वतःची पाठ ठोकटून आणि छाती फुगून मोठमोठाले आकडे सांगितले होते. याच्यापैकी आज 131 कोटी रुपये हे शेतकऱ्याचे परत जात आहेत. याला जबाबदार कोण आहे? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे.